तुम्ही ओळखतच आहात, मी तुमची लाडकी नेहा. तर आज मावशी घरी नाहीये, तर सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. आज सगळे म्हणले काहीतरी स्पेशल बनव, तर मी मस्तपैकी शाही पनीर बनवते. तर चला मंडळी, आज बनवूया शाही पनीर. तर मंडळी, मी तुम्हाला एक स्पेशल ट्रिक सांगणार आहे, ती तुम्हाला माहितच असेल. तर पनीर आपण जेव्हा आपण बनवतो तेव्हा कडक लागतं, तर आपल्याला त्याला मऊ आणि कुसकुशीत बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे पाणी, आणि त्या पाण्यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे आणि थोडंसं मीठ. यामुळे आपली पनीर एकदम मऊ मऊ लागणार आणि खायला एकदम चविष्ट लागणार. तर आपलं तेल एकदम गरम झालेलं आहे, तर मी इथे पनीर फ्राय करून घेते. आता आपले पनीर एकदम चांगल्या प्रकारे रेडी झालेले आहे. त्याला मी आपण केलेलं आहे या वॉटर मध्ये टाकतो. तर मंडळी, शाही पनीरची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत, थोडीशी काजू, याच्यामुळे चव चांगली येते, अद्रक, लसूण आणि टमाटर, 2 टमाटर आहेत. तुम्हाला जेवढी म्हणजे ग्रेव्ही तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता. तर आपल्याला या सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर म्हणजे हे तेव्हाचंच तेल आहे, आता गरम झाले. त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकत आहे. खडे मसाल्यामध्ये मी घेतलेली आहे थोडंसं जिरे, मोहरी, लाल मिर्च, तेजपत्ता, इलायची आणि लॉंग. आता आपण बॅटर केलेलं तेव्हाचं मिश्रण याच्यामध्ये टाकूया. मी इथे टाकत आहे मीठ, स्वादानुसार मीठ, हल्दी पावडर, कांदा मसाला, पनीर मसाला, लाल तिखट आणि गरम मसाला, काळा मसाला. तर हे सर्व गोष्टी आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायच्यात. आता हे पनीरची ग्रेव्ही चांगल्या प्रकारे शिजवून घेण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. तर म्हणजे तुम्ही बघू शकता शाही पनीरच्या ग्रेव्हीला किती चांगल्या प्रकारे तरी आलेली आहे आणि किती भारी ग्रेव्ही दिसत आहे. तर आता आपण याच्यामध्ये पनीर सोडायचे आहेत. त्याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. चांगल्या प्रकारे उकळी फुटलेली आहे. तर आता आपण करूया गॅस बंद आणि त्याच्यावर टाकूया कोथिंबीर. टेस्ट करून बघते. तर मंडळी, ही भाजी म्हणजे अशी अप्रतिम झालेली आहे. तुम्हाला जर याचा स्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही पण बनवा. आणि अशाच अनेक व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वंदना कुकिंग.